त्यांच्या मुलींना येतोय. बरं ठीक आहे. झालेत सगळे सेटल? राहुल सर तुमचा कॅमेरा ऑन करा प्लीज थोडा वेळ. हेडमास्टर सर. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. कॅमेरा नाही आहे. कॅमेरा नाहीये का तुम्हाला? ओके ओके ठीक आहे. आवाज येतोय ना सगळ्यांना क्लिअर? ओके थँक्यू. तर तुम्ही सगळेजण मागच्या क्लासला होतात, कारण की मला तरी बरेच जण दिसतात. आपण ना परिसंस्था हा धडा शिकतोय. परत एकदा सांगायचं झालं तर परिसंस्था हा धडा शिकतोय. विज्ञानातला 18वा धडा आहे आपला परिसंस्था. तर थोडक्यात परिसंस्था म्हणजे आपण जी सुरुवात केलेली त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन बघूया. आपल्या आजूबाजूला जे आपण काही बघतो, आजूबाजूला बघतो म्हणजे तुम्ही सगळेजण झाडं बघता, नदी, तलाव, डोंगर, पक्षी, प्राणी सगळं हे आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसत असतं, बरोबर? तर हेच सगळं म्हणजेच परिसंस्था आहे. परिसंस्था म्हणजे काही असं वेगळं किंवा खूप काहीतरी डिफरंट आहे आणि आपल्याला माहितीच नाहीये असं काही नाहीये. तर आपण जे आपल्या आजूबाजूला सगळं बघतो तेच घटक म्हणजेच परिसंस्था आहे. तर आपण सगळ्यांनी आपल्या आजूबाजूला डोंगर बघितलेले असतात, त्यानंतर छोटे छोटे प्राणी, पक्षी, कीटक आपल्या आजूबाजूला घरात सुद्धा असतात आपल्या, बरोबर की नाही? त्यानंतर पक्षी वगैरे असतात, झाडं असतात, वेगवेगळी फुलझाडं असतात, दगड, माती, हे सगळंच परिसंस्थेचाच एक भाग आहे. आपण त्याच्याबद्दलच शिकत होतो आता. तर सगळ्यांना आपल्याला पृथ्वी माहिती आहे. तर पृथ्वीमधले सगळ्यात 2 महत्वाचे घटक सांगू शकाल? पृथ्वी कशाने बनलेली आहे? माईक अनम्यूट करून जर तुम्हाला सांगता आलं तर वेल अँड गुड. पाणी आणि जमीन. व्हेरी गुड. पाणी आणि जमीन तेच आपलं मेन आहे. आपली पृथ्वी बनलेली आहे पाणी आणि जमीन या 2 मुख्य घटकांनी. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती जवळपास 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे, बरोबर? तर आपल्या पृथ्वीवरती परिसंस्थेचे जे 2 मुख्य भाग पडतात ते ह्या 2 घटकांशी संबंधित असतात. आपण आतापर्यंत कुठपर्यंत बघितलेलं आठवते तुम्हाला? आपण परिसंस्थेचे 2 वेगवेगळे भाग बघत होतो. बायोम्स हा घटक आपण बघत होतो. तर बायोम्स म्हणजे काय? परिसंस्थेचा एक मोठा भाग. आता ही जी जमीन दिसते तर ही जमीन म्हणजे झाली भूपरिसंस्था. जमिनीवरती जे काही प्राणी, पक्षी, झाडं, डोंगर, नदी, माती जे काही आहे जमिनीवरती ते सगळं कशामध्ये येतं? भूपरिसंस्थेमध्ये. आणि हा जो पाण्याचा भाग आहे हा सगळा पाण्याचा भाग झाला जलपरिसंस्था किंवा जलीय परिसंस्थेचा, बरोबर? आता आपल्याला हे तर आता तुम्हाला हे माहिती आहे की पृथ्वी 2 भागांनी बनलेली आहे, भूभाग आणि पाण्याचा भाग. त्यानंतर याच भूभागाच्या आपण वेगवेगळ्या परिसंस्था बघणार आहोत.
किंवा त्याच्या दोन मेन टाईप आपण बघणार आहोत. हे तर कळालं तुम्हाला की ज्या परिसंस्था ह्या फक्त आपल्याला जमिनीवरती किंवा भूभागावरती बघायला मिळतात त्यांनाच आपण काय म्हणतो, भू परिसंस्था. भू म्हणजे काय, जमीन. ठीक आहे मुलींनो, सुलतानपूर ओके. आणि आता आपण जमिनीच्या बद्दल बोलतोय तर तुम्ही आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतं की सगळी जमीन काही सेम नसते. कुठे मध्येच चढ असतो म्हणजे काय डोंगर असतो किंवा मध्येच कुठेतरी उतार असतो, कुठेतरी खोलगट दरी असते किंवा मग मध्येच एखादा छोटीशी टेकडी लागते. तर म्हणजे काय की ही जी जमीन आहे ती सगळीकडे सेम नसते. त्यामुळे तिथे तिथे राहणारे जे प्राणी पक्षी आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. ओके. आता ह्या ज्या वेगवेगळ्या आपण गोष्टी म्हणतोय मग त्याच्यामुळेच वेगवेगळ्या परिसंस्था तयार होतात. आता समजा हे डोंगर भाग आहे तर डोंगर भागामध्ये मग जंगल जास्त असतं बरोबर. डोंगरावरती तुम्ही बघितले ना जंगल असतं, तर मग तेच त्या जंगलामधल्या वेगळ्या, मग त्या जंगलातल्या परिसंस्था किंवा जिथे वाळवंट आहे आफ्रिकेसारख्या देशामध्ये जिथे वाळवंट आहे खूप जास्त प्रमाणात, मग त्या वाळवंटातल्या परिसंस्था. परिसंस्था म्हणजे काय, तिथली माती वेगळी, तिथले पशु पक्षी वेगळे, तिथले प्राणी वेगळे, त्यानंतर तिथली झाडं सुद्धा वेगळी, म्हणजेच काय तिथली परिसंस्था ही वेगळी. त्यानंतर अंटार्क्टिका सारखा जो प्रदेश आहे, आपले जे ध्रुवीय प्रदेश आहेत, पृथ्वीच्या दोन टोकं आहेत, उत्तर आणि दक्षिण ध्रुव, मग त्या दोन टोकांवरती पूर्ण वेळ बर्फ असतो, 12 महिने तिथे बर्फ असतो बरोबर. अंटार्क्टिका सारख्या देशांमध्ये खंडांमध्ये तर मग तिथे बर्फाळ प्रदेशामधल्या, मग तिथे आपल्यासारखे गाय कोंबडी वगैरे असते का तिथे बर्फाळ प्रदेशामध्ये? काय असतात तिथे, पेंग्विन वगैरे असतात. त्यानंतर काही ठिकाणी असा एकदम सपाट जमीन असते, मग सपाट जमिनीवरती गवताळ प्रदेश असतो, त्यामुळे मग तिथले प्राणी पक्षी वेगळे असतात. तर आपण असेच काही परिसंस्था बघणार आहोत. तर त्यातली पहिली आहे गवताळ प्रदेशातील परिसंस्था. तर गवताळ नावावरूनच आपल्याला समजते की त्या प्रदेशामध्ये काय असणार आहे, गवत. काय असणार आहे, गवत. ठीक आहे. आणि गवत आहे म्हणजेच काय की तिथे पावसाचं प्रमाण हे थोडं कमी असणार आहे. बघा ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, जिथे डोंगर रांगा असतात त्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, मग पाऊस जास्त असला म्हणजे तिथे झाडं सुद्धा भरपूर असणार. पण ज्या प्रदेशामध्ये पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी झाडांना जास्त पाणी नाही मिळत, त्यामुळे मग तिथे असे लहान लहान छोटी छोटी झुडपं आपल्याला बघायला मिळतात किंवा छोटी गवतं असतात, म्हणून मग आपण त्यांना गवताळ प्रदेश म्हणतो. ठीक आहे. म्हणजे इथे मेन हे काय असणार आहेत, उत्पादक. आपण जे मागच्या लेक्चरमध्ये बघितले, उत्पादक, भक्षक आणि विघटक हे 3 प्रकार बघितले. तर मग त्याच्यापैकी जे उत्पादक आहेत ते इथे कसे असणार आहेत, छोटी झाडे किंवा गवत हे असणार आहेत. आणि इथे गवत जास्त आहे म्हटल्यावरती इथे कोणते प्राणी जास्त असणार आहेत, गवतामधले प्राणी म्हणजे गवत खाणारे प्राणी आणि गवतामध्ये आढळणारे कीटक हे आपल्याला इथे जास्त बघायला मिळणार आहेत. तर इथे पाऊस हा कमी प्रमाणामध्ये होतो आणि इथे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला गवत बघायला मिळतं, म्हणून आपण त्याला म्हणतो गवताळ प्रदेश. मग ह्या गवताळ प्रदेशामध्ये जे उत्पादक आहेत ते कसे असणार आहेत, गाजर गवत. गाजर गवत म्हणजे काय, अशा ज्या म्हणजे कंदमुळांच्या ज्या भाज्या आहेत
त्यांचे गवत, त्यानंतर दुर्वा वगैरे सारखे गवत बघितले ना, दुर्वा सगळ्यांनी. त्यानंतर छोटे वेगवेगळ्या प्रकारचे असे आपल्या साधारणतः 1 इंचीचे वगैरे सुलतानपूर. मला ना तुमचा काही आवाज नाही येते. तुम्हाला जर मुलींना बोलायचं असेल ना, तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे, चॅट बॉक्स आहे तिथे, त्याच्यामध्ये तुम्ही मेसेज करू शकता. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे गवत इथे उत्पादक असतात. उत्पादक म्हणजे काय, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात असे सजीव. स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे सजीव कोणते, झाडं वगैरे. हे आपल्याला आधीपासून माहिती आहे. तर हे जे झाडं आहेत म्हणजेच गवत वगैरे आहेत ते सगळे झाले उत्पादक. त्यानंतर मग हे जे गवत वगैरे आहे ते खाणारे प्राणी कोणते आहेत, गाय, हरिण किंवा ससा वगैरे. हे झाले तिथले प्राथमिक भक्षक. भक्षक म्हणजे काय, कुठल्याही एखाद्या सजीवाला खाणारे. तर हे उत्पादक जे झाडं जी आहेत किंवा हे जे वनस्पती आहेत ते सजीवच आहेत. मग त्या सजीवांना खाणारे हे झाले प्राथमिक भक्षक, गाय, हरिण, ससा वगैरे. मग त्यांना खाणारे द्वितीय भक्षक झाले. द्वितीय भक्षक कोण आहेत, मग गाय, हरिण, ससा वगैरेला खाणारे जे साप आहेत किंवा पक्षी आहेत, कोल्हा, लांडगा यांच्यासारखे प्राणी हे झाले द्वितीय भक्षक. आणि यांना खाणारे तृतीय भक्षक झाले. मग त्याच्यामध्ये मोठे प्राणी येतात, सिंह किंवा गिधाड वगैरे. त्यानंतर सापाला खाणारे गरुड किंवा घार, तरस यांच्यासारखे प्राणी हे तृतीय भक्षकामध्ये येतात. म्हणजे काय, पहिल्यांदा अन्न झाडं आहेत, वनस्पती आहेत, ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतायत. त्यानंतर मग त्यांना खाणारे हे प्राथमिक भक्षक आहेत. त्या पशु पक्ष्यांना खाणारे हे द्वितीय भक्षक, मग तृतीय भक्षक. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे तृतीय भक्षक जे आहेत, सिंह, तरस, गिधाड वगैरे, हे सगळे किंवा हे सगळे प्राणी जेव्हा मृत पावतात, ते म्हणजे जेव्हा ते मरतात, ते त्याच्यानंतर त्यांची जी मृत शरीर आहे, त्यांचं जे मेलेलं शरीर आहे ते तिथेच पडून राहतं. आणि काही कालाने त्यांच्यावरती हे जे सूक्ष्मजीव आहेत, फंगस म्हणजे काय, कवके किंवा बुरशी सारखे जे सूक्ष्मजीव आहेत ते त्यांच्या शरीराला पुन्हा मातीमध्ये कन्वर्ट करतात. पुन्हा माती, त्यांच्या शरीराची पुन्हा माती होऊन जाते. म्हणजे काय, ही पूर्ण एक अन्न साखळी चालू असते. तर ह्याच्यामधून त्यांनी त्यांच्या शरीराचं विघटन केलं किंवा त्याच्या शरीराला त्यांनी पूर्णपणे नष्ट करून टाकलं. फक्त हाडं उरतात, माहितीये ना. जेव्हा तुम्ही कधी असं जंगलामध्ये किंवा असं डोंगराळ प्रदेशामध्ये फिरायला गेलात, हो नाही काहीतरी, हो मॅडम. मग असं कधीतरी असे प्राण्यांचे सांगाडे, सापळे बघितले असते, हाडं वगैरे पडलेली दिसतात मोस्टली जंगलामध्ये. म्हणजे काय, त्यांचं जे शरीर आहे ते तिथे कुजून नष्ट होऊन जातं आणि ते कुठे जातं, पुन्हा मातीमध्ये जातं. मग त्याच मातीमध्ये पुन्हा हे गवत वगैरे उगतं. म्हणजे ही पूर्णपणे एक काय बनते, अन्न साखळी. काय म्हणते, अन्न साखळी. ओके. तुम्ही लिहिताय का मुलींनो काही, दोन सांग नाही, लिहून नका घेऊ हे सगळ्या गोष्टी. आधी ऐका, त्याच्यानंतर डाऊट असेल तर विचारा आणि मग लिहून घ्या. कारण की हे सगळं तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे, काही वेगळं नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आधी नीट ऐका, समजून घ्या. त्यानंतर दुसरी आहे आपली जंगल प्रदेशातील परिसंस्था. तर हे जंगल म्हणजे जंगलामधले जे काही प्राणी आहेत ते सगळे. तर मग जंगलांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजेच सदाहरित वने असतात. सदाहरित म्हणजे काय, की
ज्या जंगलातली झाडं 12 महिने आपल्याला बघायला मिळतात ती सदाहरितवने. ठीक आहे. त्यानंतर काही वर्षावने असतात. वर्षावने म्हणजे काय, नावामध्येच आहे. वर्षा म्हणजे काय, पाऊस. म्हणजे जी झाडं पावसाळ्यामध्येच हिरवीगार असतात त्यांना वर्षावने म्हणतो. तर ह्या त्याच्यानुसार म्हणजे जशी जशी जंगलांचा प्रकार बदलत जाईल तसं तसं तिथली जी परिसंस्था आहे, तिथले जे प्राणी पक्षी आहे ते सुद्धा बदलत जातील. कळतंय? मॅडम. फक्त हो हो करू नका, नक्की समजून घ्या. ठीक आहे. खूप सोपं आहे हे. आता जंगल, जंगलामध्ये झाडं असतात, वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. बघितली आहेत तुम्ही? मोठी मोठी झाडं असतात. 1-2 झाडांची नावं सांगू शकता? आणि आपल्या आजूबाजूला पण कितीतरी झाडं असतात. अशी छोटे मोठे जंगल आपल्या गावाच्या बाहेर असतातच. काय? सागाची झाडं, बरोबर. सागाची झाडं असतात. त्यानंतर मोठी मोठी अशोक वृक्ष असतात. त्यानंतर बाभळीची वगैरे झाडं असतात. बरोबर. बोराची झाडं असतात. जाताना मी कैरी वगैरे काढायला जंगलात काजूची झाडं असतात, म्हणजे अशी फळ झाडं असतात. त्यानंतर जी आपल्याला सरपणासाठी म्हणजे फाटी लागतात, चूल वगैरे पेटवायला, ती झाडं ती असतात. थोडक्यात काय, जंगलामध्ये उत्पादक खूप मोठ्या प्रमाणावर सापडतात. उत्पादक हा वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर सापडतो. डिप्टेरोकार्पस तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं एक नाव आहे. आय एम शुअर तुम्ही त्याचा फोटो बघितलात ना की तुम्हाला कळेल. तुम्ही तुमच्या आजूबाजूला ते झाड खूप बघितलं असणार आहे. बघितलं हे झाड, हे वालं? म्हणजे काय, आपल्या पुस्तकामधली जी नावं दिलेली आहेत ना, तुमच्या आजूबाजूला तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असणार, पण ती आपल्याला नावं माहित नसतात म्हणून आपण हे होतो. ही झाडं तर खूप असतात आपल्या आजूबाजूला, अशी रस्त्याने चालताना बघतो आपण, बघतो ना. ते आहे डिप्टेरोकार्पस. ठीक आहे. त्यानंतर ह्या झाडांवरती राहणारे आणि त्यांचा अन्नासाठी उपयोग करणारे जे प्राणी आहेत ते झाले प्राथमिक भक्षक. म्हणजे झाडांच्या मुळांशी राहणाऱ्या मुंग्या वगैरे, गवतामध्ये असणारे नागतोडे, त्यानंतर झाडांवरती कोळी, स्पायडर्स असतात खूप जास्त, फुलपाखरं असतात फुल झाडांवरती. तर ही झाले, हे सगळे झाले प्राथमिक भक्षक जे उत्पादकांवरती जगतात. मग ह्या प्राथमिक भक्षकांना खाणारे द्वितीय भक्षक म्हणजे कोण? साप किंवा वेगवेगळे पक्षी, त्यानंतर सरडे, बेडूक वगैरे, कोल्हा, हे सगळे झाले द्वितीय भक्षक. आणि ह्या द्वितीय भक्षकांना खाणारे तृतीय भक्षक. मग मोठे मोठे प्राणी आले सगळे, वाघ आहे, चित्ता आहे, ससाना किंवा सिंह. त्या जंगलामध्ये जो मोठा प्राणी आढळत असेल तो तिथला झाला तृतीय भक्षक. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांना विघटन करणारे ऍस्परजिलस किंवा ऍस्परजिलस म्हणजे काय, अळंबी माहितीये तुम्हाला, किंवा मशरूम माहितीये ना.
त्यालाच आपण सायन्सच्या लँग्वेज मध्ये म्हणतो ऍस्परजिलस. किंवा पावावरची वगैरे किंवा भाकरीवरची बुरशी बघितलीये तुम्ही? ती असते, हा, हिरव्या रंगाची साधारणतः असते किंवा खोबऱ्याला वगैरे पण येते. ती असते ती बुरशी, तिला आपण ऍस्परजिलस म्हणतो. बघितली अशी बुरशी? हो. ती ऍस्परजिलस म्हणजे काय, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, फक्त मग त्यांची नावं आपल्याला ओळखीची नसतात, म्हणून मग आपल्याला असं वाटतं की अरे हे काहीतरी वेगळंच आहे की काय. पण आता कळतं हे आपल्याला माहितीच्या असलेल्या गोष्टी आहेत. ओके, ते झाले विघटक. मग जंगल परिसंस्था ही आपल्या नेहमीच्या ह्याच्याहून जास्त सोपी आहे, कारण की त्याच्यामध्ये उत्पादकामध्ये तुम्ही कुठल्याही झाडांची नावं लिहू शकता. मग त्यानंतर त्यांचे प्राथमिक भक्षक हे सुद्धा आपल्याला माहिती असणारेच आहेत. मुंगी, नाकतोडा, कोळी, फुलपाखरं किंवा अजून भुंगा वगैरे, मधमाशी, हे सगळे प्राथमिक भक्षक झाले. मग त्यांना खाणारे साप किंवा पक्षी आहेत, सरडे, बेडूक, कोल्हा, हे सगळे द्वितीय भक्षक झाले. आणि मग ह्या सगळ्या साप, पक्षी वगैरेला खाणारे तृतीय भक्षक कोण? मोठमोठे प्राणी, वाघ, ससाना किंवा चित्ता वगैरे, हे सगळे झाले तृतीय भक्षक. ठीक आहे. आता हे झाड, ते झाड दिसतात आपल्याला, तर हे जे झाडावरची फळं वगैरे आहेत ते खाणारे झाले पक्षी आहेत, ते झाले प्राथमिक भक्षक. मग या पक्ष्यांना वगैरे खाणारे साप हे झाले द्वितीय भक्षक. मग सापाला खाणारे जे प्राणी आहेत ते झाले तृतीय भक्षक. हे इथे चित्ता वगैरे आहे, हा बरोबर, गरुड, ससाना, ते सुद्धा मग तृतीय भक्षकामध्ये येतात. सो आता तुम्हाला माहित, म्हणजे आता तुम्ही सांगताय तर तुम्हाला कळतंय की कोणता प्राणी हा कोणत्या प्राण्याला खातोय. त्याच्यावरून आपण हे प्राथमिक, द्वितीय, तृतीय हे आरामात लिहू शकतोय. बरोबर. पेपरमध्ये हे गरजेचं नाहीये की तुम्ही हीच नावं टाकाल. तुम्हाला माहित असलेली तुम्ही कुठलीही नावं टाकून ही साखळी बनवू शकताय. राईट? सोपं वाटतंय? हो की नाही? आवाज येतोय माझा? हो. झोप येते का मुलींनो? माना खाली आहेत सगळ्यांच्या? नाही ना? बरं, ठीक आहे. एक छोटीशी आपण गोष्ट ऐकूया. साधारणतः 150 वर्षांपूर्वी ना एक गुजरातमध्ये एक जंगल होतं, दुधवा नावाचं. ठीक आहे, दुधवा नाव होतं त्या जंगलाचं. तर आपल्या पूर्ण भारतामध्ये किंवा आपल्या पूर्ण आशिया खंडामध्ये जे एकशिंगी गेंडे असतात, एकशिंगी गेंडे माहितीये, ज्यांच्या पुढे असं एक शिंग असतं, हा, तर ते सगळ्यात मोठं वस्तीस्थान होतं. म्हणजे दुधवा नावाच्या जंगलामध्ये एकशिंगी गेंडे हे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आढळायचे. पण लोकांमध्ये एक अफवा पसरलेली त्याच वेळेस की ह्या एकशिंगी गेंड्यांचं जे शिंग आहे त्याचं चूर्ण करून प्यायलं की मग ताकद भेटते, पॉवर येते. आणि त्याच्यामुळे त्यांची खूप शिकार झाली. खूप म्हणजे त्यावेळेला काही एवढे रूल्स रेग्युलेशन नव्हते किंवा सरकारचा एवढा काही कंट्रोल नव्हता, त्यामुळे त्यांना अतिशय जास्त प्रमाणामध्ये त्यांची शिकार झाली आणि तो प्राणी तिथून पूर्णतः
गायब झाला, म्हणजे तो प्राणी तिथे आता आढळतच नाही. पण मग नंतर जेव्हा आपण स्वतंत्र झालो आणि त्याच्यानंतर मग ह्या जंगलासाठी किंवा प्राण्यांसाठी वेगवेगळे कायदे करायचं ठरवलं, कारण की आपण सगळ्यांचा विचार करतो, बरोबर. तुम्हाला माहिती की आपल्या भारतामध्ये आपण माणसांचा पण विचार करतो, प्राण्यांचा पण विचार करतो, जंगलांचा विचार करतो. सो मग असेच जंगलांबद्दल काही कायदे बनवताना मग त्यांनी बघितलं की इथे अरे खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेंडे होते, पण आता ते पूर्णतः नायशचे झालेले आहेत तिथून. मग त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर तो प्राणी पूर्णतः नष्ट होऊन जाईल पृथ्वीवरून. जेव्हा एखादा प्राणी त्याची खूप जास्त प्रमाणात शिकार होते तेव्हा तो आपल्या पृथ्वीवरून नष्ट होतो, आणि एखादा प्राणी जर नष्ट झाला तर त्याला पुन्हा आपण रिटर्न आणू शकत नाही, कारण की त्यांची प्रजातीच संपली. मग ते पुन्हा नवीन कुठून जन्माला येणार ना. मग सरकारने 1 एप्रिल 1984 साली 84 मध्ये त्यांनी ठरवलं की आता ह्या भागामध्ये गेंड्यांना परत आणायचं. मग त्यांना काझीरंगा हे अजून एक जंगल आहे जिथे हे एकशिंगी गेंडे सापडतात असतात, त्यांना तिथून त्यांनी आणलं आणि पुन्हा त्यांना त्या जंगलामध्ये सोडलं गेलं. आणि त्या जंगलामध्ये मग त्यांना त्यांच्यावरती नजर ठेवली गेली, त्यांच्यावरती लक्ष ठेवलं गेलं की त्यांची शिकार होऊ नये, त्यांना सगळं जेवण, खाणं, पाणी वगैरे सगळं व्यवस्थित भेटेल, त्यांना व्यवस्थित फिरायला जागा भेटेल, त्याच्यावरती सरकारने नजर ठेवली. आणि त्याच्यानंतर मग त्यांची आता थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांना यश मिळत आहे, आणि त्यामध्ये आता थोड्याफार प्रमाणावर तिथे एकशिंगी गेंडे सापडतात. साधारणतः खूप मोठं म्हणजे 27 किलोमीटर लांबी रुंदीचं ते जंगल आहे. आणि तिथे आता त्यांनी जलस्रोत म्हणजे पाण्याची जागा पण निर्माण केल्या की त्या गेंड्यांना व्यवस्थित 12 महिने पाणी मिळत जाईल. आता ही गोष्ट झाली सरकारच्या प्रयत्नांची. त्यानंतर मध्य प्रदेश माहिती तुम्हाला? मध्य प्रदेश मध्ये ना पन्ना नावाचं एक जंगल आहे. पन्ना हिरा असतोय हिरव्या रंगाचा, तर त्या हिऱ्यावरती त्या जंगलाचं नाव ठेवलंय. पन्ना मध्ये सेम साधारणतः 150 ते 120 वर्षांपूर्वी ना तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये वाघ होते. वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे, बरोबर. पण त्यावेळेला वाघांची संख्या कमी होत चाललेली, कारण की सेम कारण शिकार खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायची, त्यामुळे मग वाघांची संख्या कमी होत चाललेली. आणि सरकार प्रयत्न करत होतं की वाघांचं पुनर्वसन कसं करता येईल. तर ते जंगल त्या मानाने थोडं ना छोटं होतं, पण त्याच्या आजूबाजूला खूप जास्त गावं होती, आदिवासी गावं होती आणि काही अशीच नॉर्मल गावं होती. तर सरकारचा प्रयत्न होता की ती गावं म्हणजे जंगलामध्ये घेतली जावीत, म्हणजे ती गावं पाडून त्याच्या जागी जंगल निर्माण करावं, जेणेकरून वाघांना राहण्यासाठी वसतिस्थान वाढेल, म्हणजे त्यांना राहण्याच्या जागा वाढतील. तर त्या लोकांनी म्हणजे त्या गावातल्या त्यांच्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी सरकारकडून एकही पैसा न घेता ती जागा पूर्णतः सरकारच्या नावे केली. आणि त्यांनी सांगितलं की ही जी जागा आहे ती पहिल्यापासून तर त्या प्राण्यांचीच आहे, माणसाने त्याच्यावरती अतिक्रमण केले किंवा माणसांनी तिथे राहण्यासाठी घरं बनवली आहेत, मग त्यांची जागा त्यांना परत द्यायला आम्हाला 1 रुपया सुद्धा नको. आणि त्यांनी काहीच मोबदला न घेता, कुठलेच पैसे न घेता ती जागा रिकामी करून सरकारला दिली. आणि त्यांच्या प्रयत्नाने आता पन्नामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाघ आपल्याला बघायला मिळतात. तिथे मोठमोठ्या सफारीज होतात, म्हणजे जंगल सफारी होते की जिथे वाघ बघायला परदेशातून सुद्धा लोक येतात. सो ही झाली गोष्ट माणसांची की त्यांनी
स्वतःचा विचार न करता त्या प्राण्यांचा विचार करून, निसर्गाचा विचार करून आपली जागा, त्यांची राहती जागा सोडून ते दुसरीकडे गेले आणि त्या वाघांसाठी जागा, राहण्याची जागा निर्माण केली. आणि एकीकडे आपण असं बघतो की माणसं जंगल तोडून स्वतःला राहण्यासाठी जागा बनवतात. वाढतं शहरीकरणामुळे ऐकतो ना आपण वेगवेगळ्या बातम्या की वाघ गावात घुसलाय किंवा चित्ता गावात घुसलाय, ऐकतो. बघितल्यात तुम्ही कधी अशा बातम्या? हो. कशामुळे होतं ते? त्यांना जंगलामध्ये अन्न पाणी मिळत नाही किंवा त्यांच्या राहण्याच्या ज्या जागा आहेत त्या माणसांनी काबीज केलेल्या असतात, म्हणून त्यांना जंगलातून गावात यावं लागतं, बरोबर? जंगलासोबत, जंगल परिसंस्थेसोबत आपण हे पण बघितलं की जंगल परिसंस्था ही आपल्यासाठी सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे आणि माणसांचा जंगलांवर काय परिणाम होतोय, समजलं तुम्हाला? हो मॅडम. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत जलीय परिसंस्था किंवा ॲक्वॅटिक बायोम्स. म्हणजे पाण्यामधल्या ज्या काही प्राणी आहेत, पक्षी नाही सॉरी, जे काही मासे वगैरे आहेत किंवा तिथले जे वनस्पती आहेत ज्या पाण्यामध्येच उगतात, त्या सगळ्या आपण जलीय परिसंस्थेमध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पण अजून 2 प्रकार पडतात, एक तर खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील. तर खारं आणि गोरं काय आहे, गोड्या पाण्यातील काय आहे? गोडं पाणी म्हणजे जे आपल्याला नदीमध्ये किंवा तलावामध्ये असतं ते पिण्यायोग्य पाणी, त्याला आपण गोडा पाणी म्हणतो. आणि खारं पाणी म्हणजे समुद्रातलं, कारण की ते पाणी खारट असतं म्हणून त्याला खाऱ्या पाण्यातील परिसंस्था असं म्हणतो. तर पहिले आपण गोड्या पाण्यातील बघूया. कुठे सापडतात गोड्या पाण्यातील परिसंस्था? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नद्यांमध्ये, तलावामध्ये, सरोवरामध्ये, ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गोड्या पाण्यातील परिसंस्था बघायला मिळतात. त्यानंतर गोड्या पाण्यामध्ये आपल्याला ज्या मासे वगैरे बघायला मिळतात ते काही एवढे मोठे, जास्त मोठ्या प्रमाणात नसतात. साधारणतः छोट्या आकाराचे मासे असतात. त्यानंतर बेडूक वगैरे असतात, मगर असते, सुसर असते, कासव, साप, हे प्राणी आपल्याला पाण्यामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर वेगवेगळ्या पान वनस्पती असतात. पान वनस्पती म्हणजे पाण्यातल्या शेवाळ वगैरे बघितले तुम्ही? मॅडम, नावं माहिती आहेत तुम्हाला त्यांची? आपली काही अशी आपण बोली भाषेतली नावं असतात ना त्यांना. आवाज काय बोललात कळालं नाही. पण मला नाही माहित त्यांची बोली भाषेतली नावं, मला त्यांची फक्त विज्ञानातली नावं माहिती आहेत. मी तुम्हाला ना दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या आजूबाजू आपण ती बघितलेली ना आहे. हे प्राणी झाले. तर हे युलेथ्रिक्स नावाचं एक पान वनस्पती असते, पण ही खूप सूक्ष्म असते. म्हणजे का, ती आपल्या डोळ्यांना साधारणपणे दिसत नाही. त्यांचा एकत्र बंच, तुम्ही दगडावरती असं ते हिरवं हिरवं शेवाळ बघितलंय? हा, ते यांनी बनलेलं असतं. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण युलोथ्रिक्स. त्यानंतर हायड्रिला आहे.
हे तर तुम्ही बघितलं असेल पाण्यामध्ये. आठवतंय? नदीमध्ये पोहायला जाताना बघितलं हे, त्यालाच हायड्रिला असं म्हणतात. म्हणजे बघा, तुम्हाला माहिती आहे, फक्त त्यांची नावं आता समजतायत. हे मी पण बघितले, हे तुम्ही पण बघितले असेल कदाचित. हे पाण्याच्या वरती असतं. नदी आपल्याला हिरवी दिसते ना, ती याच्यामुळेच दिसते. बघितलं हे? त्याला म्हणतात अझोला. हो. नंतर निटेला. हे गवतासारखं असतं, ते पण पाण्याच्या आतमध्ये असतं. दुर्वासारखं दिसतंय ना ते, बघितलंय हे? हे आपल्याकडे नाही सापडत. टायफा म्हणतात. आहे तुमच्याकडे? मी तरी नाही बघितलं कधी. म्हणजे मी नदीवरती गेले तेवढ्या वेळामध्ये मी हे नाही बघितलंय. तुम्ही बघितलंय? त्याला ना टायफा म्हणतात. काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? काय म्हणतात? काय म्हणतात तुमच्याकडे याला? इंग्लिश मध्ये आपण त्याला टायफा म्हणतो. त्यानंतर पिस्टिया आहे. पिस्टिया हे बघितलंय मी. तुम्ही बघितलंय हे? नदीमध्ये किंवा तलावांमध्ये मोस्टली असतं हे. अशी मोठी मोठी पानं असतात त्याची. तर नेक्स्ट टाइम तुम्ही कधी बघाल ना, मग तुम्हाला आठवेल की याला पिस्टिया म्हणतात. इकॉर्निया ही म्हणजे फुलझाड आहे, जे पाण्यामध्ये सापडतं. असं पर्पल कलरची फ्लॉवर आहेत त्याचे, पर्पल रंगाची फुलं आहेत, जांभळ्या रंगाची. हे वाला नाही बघितलंय मी कधी. तुम्ही बघितलंय का? मी नाही पाहिले हे. समजलं? ही नावं जरी यांची वेगळी असली तरी पण आपण आजूबाजूला बघितलेल्याच ह्या वनस्पती आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायला तुम्हाला एवढं कठीण नाही जायला पाहिजे. युलेथ्रिक्स, हायड्रिला, अझोला, निटेला, टायफा, पिस्टिया आणि इकॉर्निया या पान वनस्पती आहेत. त्यानंतर त्या पान वनस्पतींना खाणारे वेगवेगळे मासे किंवा छोटे छोटे कीटक, म्हणजे जे पाण्यावरती आपण कीटक बघतो ना, किडे असतात किंवा अशी पाखरं असतात पाण्यावरती, ते. त्यानंतर गोगलगाय असते. ॲनलिड्स म्हणजेच ते घोरपड नाही, काय म्हणतात त्याला, सुरवंट असतं ज्याला खूप अशी कीड असते, ज्याला खूप सारे पाय असतात. काय म्हणता तुम्ही त्याला? अरे कीड असते ना ती, तिला खूप असे पाय असतात. घोण म्हणतात आमच्याकडे त्याला, गोम किंवा सुरवंट, ज्याला खूप असे काटे काटे असतात. आठवते असं काय बघितलेलं? नाही आठवते कोणालाच?
ओके, कोणीतरी हात वर केलाय. बघितलंय म्हणजे. तर असे वेगवेगळे कीटक असतात, तर ते ह्या पान वनस्पतींवरती जगतात. मग त्यांना खाणारे मासे वगैरे, लहान मासे किंवा बेडूक हे झाले तृतीय भक्षक. आणि मग तृतीय भक्षक कोण? मोठे मासे, त्यानंतर बगळे, बदक, पानकावळा हे झाले तृतीय भक्षक. मगर वगैरे. त्यानंतर पाण्यामध्ये सुद्धा जीवाणू असतात. बघा, सगळीकडे विघटक हे आपल्याला सारखे बघायला मिळणार आहेत. जीवाणू किंवा बुरशी ते पाण्यामध्ये सुद्धा असतात, जमिनीवरती सुद्धा असतात. पाण्यामध्ये सुद्धा जे आता समजा पाण्यामधले मासे आहेत किंवा वेगवेगळे प्राणी आहेत, बेडूक, मगर वगैरे, तर किंवा ह्या वनस्पती जरी आहेत तरी पण जेव्हा त्यांचं आयुष्य संपतं, जेव्हा ते मरतात, ते त्या पाण्यामध्येच पडतात, त्याच्या तळावरती पडतात आणि मग त्या तळभागामध्येच त्यांचं विघटन होऊन जातं. त्यामुळे नदीच्या किंवा खाऱ्या पाण्याच्या जे आपले जे नदी किंवा तलाव किंवा सरोवर आहे, तर त्यांच्या तळावरती ही पोषक तत्वे जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. इकडे तळभागावरती असंख्य प्रमाणामध्ये विघटक आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळे जीवाणू असतात, किटाणू असतात, त्यानंतर बुरशी असते, जी ह्या वनस्पतींचं, माशांचं, बेडुकांचं किंवा जे वेगवेगळे प्राणी आहेत त्यांचं विघटन करून टाकते. इवन त्या हे पण बघितले असतील, शंख वगैरे असतात, गोल शंख असतात, ते सुद्धा आपल्याला नदीमध्ये किंवा नदीच्या आजूबाजूच्या दगडांवरती बघायला मिळतात चिटकलेले. तर मग ते सुद्धा त्यांचं विघटन सुद्धा पाण्यामध्येच होतं. समजली गोड्या पाण्यातील परिसंस्था काय आहे? हो मॅडम. ओके. हो मॅडम. त्यानंतर आपण ना खाऱ्या पाण्यातील परिसंस्था बघणार आहोत, किंवा सागरी समुद्रातील परिसंस्था बघणार आहोत. पण त्याच्या आधी ना त्यांच्यामध्ये एक छोटासा घटक आहे, खाडी म्हणतो आपण त्याला. ती खाडी काय असते ते आधी बघूया, मग पुढे जाऊया. 3 मिनिटं राहिलेत आपल्याकडे. हा आपला भारताचा नकाशा आहे आणि हा गुजरातचा परिसर आहे. ठीक आहे. तर आता हा एक जमिनीचा तुकडा आणि हा एक जमिनीचा तुकडा, यांच्यामध्ये हा इकडे सगळा समुद्र आहे, हा सगळा समुद्र आहे. पण हा समुद्राचा एक छोटासा भाग जमिनीच्या आतमध्ये आलेला दिसतोय, हो की नाही? तर ह्या भागाला आपण म्हणतो खाडी. समुद्राचा एक असा भाग जो जमिनीच्या जवळ आलेला, जास्त जवळ किंवा जमिनीच्या आतमध्ये आलेला असतो, त्या भागाला आपण म्हणतो खाडी. त्याच्या तिन्ही बाजूला, वर, खाली आणि समोर, 3 बाजूला आपल्याला जमीन बघायला मिळते, पण तो समुद्राचाच एक भाग आहे, तर त्या भागाला आपण म्हणणार आहोत खाडी. ठीक आहे. असे आपला भारताचा नकाशा जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर आपल्या भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला अशा अनेक खाड्या बघायला मिळतील. हे गुजरातच्या इथे झालं, पुन्हा गुजरात आणि हे महाराष्ट्र, त्याच्यामध्ये सुद्धा इथे आपल्याला एक खाडी बघायला मिळेल. त्यानंतर जो श्रीलंकेच्या इथला भाग आहे, भारत आणि श्रीलंका, त्याच्यामध्ये एक भाग आहे, तिथे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या खाडी बघायला मिळतात. 2-3 आहेत तिथे. मन्नार आहे, त्यानंतर अजून एक कोणती तरी आहे. त्याच्या थोडक्यात काय, ज्या समुद्राच्या भागाच्या तिन्ही बाजूला जमीन असते तो समुद्राचा भाग म्हणजेच खाडी. त्या समुद्र हा खूप जास्त खोल असतो आणि तिथे मोठे मोठे प्राणी, मोठमोठे मासे वगैरे असतात. पण हा जो खाडीचा भाग आहे ना, तो थोडासा उथळ असतो, म्हणजे काय, तो एवढा जास्त खोल नसतो. आणि तिथे आढळणारे जे मासे वगैरे आहेत
ते सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये लहान असतात. कोळंबी वगैरे खाल्ली आहे तुम्ही? कोळंबी किंवा छोटे मासे काय म्हणतात त्यांना, बांगडा वगैरे, ते ह्या प्रदेशामध्ये जास्त मिळतात. जे खाडीचा परिसर आहे ना त्या परिसरामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये असे छोटे मासे बघायला मिळतात. आता आपण जी खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था आहे मराइन इकोसिस्टीम, ती पुढच्या लेक्चरला बघूया. भूपरिसंस्था आणि जलीय परिसंस्थेतलं गोड्या पाण्यातील परिसंस्था, एवढं तुम्हाला भाग कळाला? डाऊट आहे काही किंवा समजलं नाही असं काही आहे? मग धडा संपल्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारले तर सांगता येतील? मी तुम्ही ज्या नावाने जॉईनिंग केलंय ना ते नाव घेऊन तुमच्यापैकी एकाला विचारेन, मला उत्तर आली पाहिजेत. कारण तुम्ही सगळ्यांनीच सांगितलंय की तुम्हाला समजलंय. असं काय नाही, तुम्हाला डाऊट असतील तुम्ही धडा संपल्यानंतर सुद्धा विचारू शकता. तसा हा धडा ना तुम्ही आजूबाजूला तुमच्या थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला जास्त सोपं वाटेल हे, कारण की हे सगळं आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो. असं कोणी आहे का ज्याने बेडूक बघितला नाहीये किंवा ज्याने साप बघितला नाहीये, असं कोणी आहे? सगळ्यांनी बघितलेलं असतं ना तेच आपल्याला इथे लिहायचंय. म्हणजे की आपल्याला असं वेगळं काहीतरी किंवा खूप पाठांतर करून असं लिहिण्यासारखं काहीच नाहीये. ही नावं तर आपण लहानपणापासून आपल्याला शिकवत असतात, सिंह, साप, गाय, ससा वगैरे, त्यामुळे तीच आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. फक्त एका लाईन मध्ये लक्षात ठेवायची आहेत की मग झालं. ठीक आहे, आजचं लेक्चर पण इथे संपवूया आणि उरलेली सागरी परिसंस्था आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. ठीक आहे, बाय मुलांनो. बाय मॅडम. बाय, गुड नाईट.